नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीला एक विनंती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण 26 जून ते 29 जून या 4 दिवसामध्ये कुंभ राशीसमोर येऊ शकणाऱ्या 5 महत्त्वाच्या संकेताबद्दल बोलणार आहोत. काहींसाठी ही दिवस नवीन संधी घेऊन येऊ शकतात, तर काहींना जुन्या गोष्टीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची वेळ येऊ शकते. या 4 दिवसामध्ये एखाद्या जुन्या ओळखीची व्यक्तीकडून संदेश, फोन किंवा अचानक भेट होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांना जाणू शकते. अनेक जण म्हणतील, हे तर मी अपेक्षित केलं नव्हतं. आज मी सांगणार असलेला 5वा संकेत विशेष त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडू नका. जर तुमची रास कुंभ असेल तर कमेंटमध्ये ओम श्री गणेश असं लिहा. जय शनिदेव, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मंडळी. तर मंडळी, आता आपण प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात काही ना काही शिकवून जातो, पण काही दिवस असे असतात जे आपल्याला नवीन निर्णय, नवीन विचार आणि नवीन दिशा जाऊन 26 ते 29 जून हा कालावधी काही कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आत्मपरीक्षेचा, नाती जपण्याचा आणि संधी ओळखण्याचा ठरू शकतो. कदाचित तुम्ही ज्या उत्तराची खूप दिवसापासून वाट पाहत आहात, ज्याची सुरुवात या दिवसात होईल. एखाद्या व्यक्तीशी पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो, एखादे काम पुढे सरकू शकते किंवा मनातला गोंधळ कमी होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्योतिष हे मार्गदर्शन देतं, अंतिम निर्णय आपल्या कृतीवर अवलंबून असतो. आता पुढे आपण एक मागून एक असे 5 संकेत पाहणार आहोत. पहिला संकेत अनेकांना आश्चर्यचकित करू शकतो. दुसरा आर्थिक किंवा कामाशी संबंधित असू शकतो. तिसरा नातेसंबंधाबद्दल विचार करायला लावणारा असू शकतो. चौथा तुमच्या आत्मविश्वासाशी जोडलेला असेल आणि 5वा संकेत तुम्हाला या संपूर्ण कालावधीचा सार समजून घेऊन येऊ शकेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कधी कधी एक छोटासा संकेतही मोठा निर्णय घेण्यास मदत करतो. चला तर आपण सुरू करूया पहिल्या संकेताकडे. मंडळी, आता पाहूया 26 ते 29 जून या काळात काही कुंभ राशीच्या व्यक्तींना एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून संपर्क येऊ शकतो किंवा त्या व्यक्तीची आठवण अनपेक्षितपणे मनात येऊ शकते. काहींसाठी हा फक्त एक साधा फोन किंवा संदेश असेल, तर काहींसाठी तो एखादा अपूर्ण राहिलेला संवादाची सुरुवात ठरू शकतो. जर गेल्या काही दिवसात तुम्हाला एखाद्या व्यक्तीची वारंवार आठवण येत असेल, तर ती भावना का निर्माण होत आहे याकडे शांतपणे लक्ष द्या. प्रत्येक आठवण ही एखाद्या मोठ्या घटनेचा संकेत असेल असे नाही, पण ती स्वतःच्या भावना समजून घेण्याची संधी असू शकते. कामाच्या ठिकाणीही एखादी जुनी ओळख उपयोगी पडू शकते. पूर्वी केलेल्या कामाचे कौतुक होणे, एखाद्या जुन्या सहकाऱ्याशी पुन्हा संपर्क होणे किंवा नवीन संबंधाबद्दल माहिती मिळणे अशा शक्यता कमी लोकांना अनुभवायला मिळू शकतात. मात्र या काळात कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐका आणि मग पुढे जा. तसेच आपल्या बोलण्यावर विशेष लक्ष ठेवा. एक योग्य शब्द नातेसंबंध मजबूत करू शकतो, पण एक चुकीचा शब्द गैरसमज निर्माण करू शकतो. जर तुम्ही मनापासून प्रयत्न करत असाल, तर या दिवसात आत्मविश्वास टिकून ठेवणे महत्त्वाचे आहे. शांतपणे, संयमने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय पुढे अधिक उपयोगी ठरू शकतो. पण मंडळी, हा तर फक्त पहिला संकेत होता. दुसरा संकेत काही कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबी, कामातील बदल किंवा नवीन संबंधाशी असू शकतो. त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा. मंडळी, आता दुसऱ्या संकेताकडे वळूया. 26 ते 29 जून या काळात काही कुंभ राशीच्या व्यक्तींना काम, व्यवसाय किंवा आर्थिक नियोजनाशी संबंधित नवीन संधी दिसू शकतात. बराच काळ अडकलेले एखादे काम पुढे सरकण्याची शक्यता काहींना जाणवू शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते किंवा तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी एखादा नवीन ग्राहक, ऑर्डर किंवा संपर्क फायदेशीर ठरू शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक चमकणारी संधी योग्य असेल असे नाही. कोणतेही आर्थिक निर्णय घेताना कागदपत्रे
अटी आणि तपशील नीट तपासा. या काळात अनावश्यक खर्च टाळणे आणि पैशाचे नियोजन करणे फायदेशीर ठरू शकते. छोट्या बचतही पुढे मोठा आधार देऊ शकतो. जर तुम्ही एखाद्या उत्तराची किंवा निकालाची वाट पाहत असाल तर संयम ठेवा आणि गोष्टी अनपेक्षित थोड्या उशिरा घडल्या तरी त्याचा अर्थ त्या चुकीच्या आहेत असे नाही. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. सातत्याने केलेले प्रयत्न अनेकदा योग्य वेळी फळ देतात. आणि मंडळी, हा होता दुसरा संकेत. आणि तिसऱ्या संकेताकडे आपण नातेसंबंध, कुटुंब, मनातील भावना याबद्दल बोलणार आहोत. हा भाग अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना स्वतःकडे नव्याने पाहायला लावू शकतो, त्यामुळे नक्की पहा. मंडळी, आता आपण त्या तिसऱ्या घटनेकडे येत आहोत. 26 ते 29 जून या काळात काही कुंभ राशीच्या व्यक्तींना एखादी व्यक्ती भेटू शकते किंवा मिळू शकते, ज्यामुळे त्यांचा पुढचा निर्णय अधिक विचारपूर्वक द्यावा लागेल. ही बातमी काम, शिक्षण, कुटुंब किंवा एखाद्या वैयक्तिक योजनेशी संबंधित असू शकते. काही जणांना बराच काळ प्रलंबित असलेल्या कामाबद्दल उत्तर मिळू शकते. काहींना नवीन संधीची माहिती मिळू शकते तर काहींना एखाद्या जुन्या विषयाकडे पुन्हा लक्ष द्यावे लागेल. या काळात घाईत निर्णय घेणे टाळा. कोणतीही माहिती मिळाल्यानंतर तिची पडताळणी करणं, सर्व बाजू समजून घ्या आणि मग पुढे पाऊल उचला. जर तुमच्या मनात एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार असेल तर नियोजनावर भर द्या. योग्य तयारी केल्यास पुढील काळात त्याचा फायदा होऊ शकतो. नातेसंबंधामध्ये संयम महत्त्वाचा राहील. एखादे गैरसमज संवादाने दूर होऊ शकतो, त्यामुळे मनातल्या गोष्टी दडवून न ठेवता योग्य वेळी शांततेने व्यक्त करा. आर्थिक बाबतही सावधगिरी बाळगा. अनपेक्षित खर्च टाळण्याचा प्रयत्न करा आणि गरजेनुसार निर्णय घ्या. मंडळी, लक्षात ठेवा, कधी कधी अनपेक्षित बातमी ही अडथळा नसते तर नव्या दिशेची सुरुवात असते. सकारात्मक विचार आणि संयम या दोन गोष्टी या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरू शकते. हा होता तिसरा संकेत. आता पुढील भागात आपण चौथ्या घटनेबद्दल बोलणार आहोत. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना स्वतःबद्दल महत्त्वाची जाणीव घेऊ शकते. ही त्यांच्या पुढील निर्णयावर परिणाम करू शकते, त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा. मंडळी, आता आपण चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या घटनेत येत आहोत. 26 ते 29 जून या काळात काही कुंभ राशीच्या व्यक्तींना एखाद्या परिस्थितीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल नवीन माहिती मिळू शकते. जी गोष्ट आतापर्यंत स्पष्ट नव्हती तिच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर विश्वास ठेवतो, पण वेळ गेल्यावर अनेक गोष्टी वेगळ्या पद्धतीने समोर येतात. अशा वेळी भावनेपेक्षा विवेकाने निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. जर कोणी तुम्हाला एखादा सल्ला देत असेल तर तो शांततेने ऐका, पण अंतिम निर्णय स्वतःच्या विचारांना द्या. इतरांचे मत उपयोगी ठरू शकते, पण जबाबदारी तुमच्या निर्णयातच असते. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी किंवा बदल स्वीकारायला लागू शकतो. सुरुवातीला तो कठीण वाटला तरी त्यातून शिकण्याची संधी मिळू शकते. कुटुंबात किंवा मित्रांमध्ये संवाद वाढवा. काही गैरसमज फक्त एक प्रामाणिक संवादामुळे दूर होऊ शकतात. राग किंवा अहंकार बाजूला ठेवून बोलल्यास नात्यामध्ये सकारात्मक बदल जाणवू शकतो. या काळात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी विश्रांती, योग्य आहार, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक स्थैर्य चांगले निर्णय घेण्यासाठी तितकेच आवश्यक असते. आणि मंडळी, आतापर्यंत आपण 4 महत्त्वाचे संकेत पाहिले, पण 5वा संकेत अनेकांसाठी सर्वात अर्थपूर्ण ठरू शकतो. तो कोणत्याही एका घटनेची खात्री देत नाही, पण पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा विचार नक्की देऊ शकतो. म्हणून पुढचा भाग अजिबात चुकू नका, कारण आता येतो या संपूर्ण व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचा भाग. मंडळी, आता आपण त्या व्हिडिओच्या 5व्या आणि सर्वात महत्त्वाच्या घटनेकडे येत आहोत. 26 ते 29 जून या काळात काही कुंभ राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या आयुष्याबद्दल महत्त्वाचा विचार करण्याची संधी मिळू शकते. अनेकदा आपण बाहेरच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करतो, पण खरी प्रगती आपल्या निर्णयामधून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून घडते. या दिवसात तुम्हाला एखादी नवीन कल्पना सुचू शकते, एखादे अपूर्ण काम पूर्ण करण्याची प्रेरणा मिळू शकते किंवा पुढे कोणत्या दिशेने जायचे याबद्दल अधिक स्पष्टता मिळू शकते. जर अलीकडच्या काळात काही गोष्टी मनासारख्या घडल्या नसतील तर त्याकडे अपयश म्हणून न पाहता अनुभव म्हणून पहा. प्रत्येक अनुभव पुढच्या पावलासाठी काहीतरी शिकवून जातो. नातेसंबंधामध्ये हा काळ संयम आणि
दूरपणा असू शकतो. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मनोकामना संवाद तुमचे नाते अधिक मजबूत करू शकतो. आर्थिक किंवा व्यावसायिक बाबत लहान सातत्यपूर्ण पावले पुढे मोठा फरक घडवू शकतो. त्यामुळे घाईघाई निर्णय घेण्यापेक्षा नियोजनाला प्राधान्य द्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. मेहनत, शिस्त आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय ही तुमची भविष्यातील यशाचा पाया ठरू शकतो. मंडळी, ज्योतिष हे मार्गदर्शन देऊ शकते, पण त्याचे भविष्य घडणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे तुमचे कर्म, तुमचे निर्णय आणि तुमची सकारात्मक वृत्ती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या आणि कुंभ राशीच्या काही सोपे सकारात्मक उपाय पाहू. हे उपाय श्रद्धेचा भाग आहे. मानसिक एकाग्रता आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी केले जातात. शनिवारी किंवा शक्य असल्यास या दिवसात सकाळी स्नान करून भगवान शंकर, शनिदेव यांना मनापासून नमस्कार करा. त्यानंतर ओम शनीचाराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप करताना मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. दुसरा उपाय, गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार मदत करा. अन्नदान, पाण्याची व्यवस्था किंवा एखाद्या छोटीशी मदत करा. तिसरा, कवळ्यांना किंवा इतर पक्ष्यांना धान्य, पाणी ठेवण्याची सवय लावा. ही सेवा वाढणारी मानली जाते. चौथा, घरात अनावश्यक वाद टाळा. या 4 दिवसात शक्य तितके शांत राहा. संयमने बोलण्यास अनेक गैरसमज टाळता येऊ शकतात. रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे डोळे बंद करून आपल्या ध्येयाचा विचार करा आणि मनात सकारात्मक संकल्पना करा. मी योग्य निर्णय घेईल, सातत्याने प्रयत्न करेल आणि प्रत्येक परिस्थितीत शांत राहील. मंडळी, लक्षात ठेवा, ज्योतिष हे मार्गदर्शन देऊ शकते, पण तुमचे भविष्य घडणारे तुमचे कर्म, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. सकारात्मक विचार, योग्य कृती आणि संयम याचा संगमच खऱ्या अर्थाने यशाकडे घेऊन जातो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुन्हा भेटू. तर मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय शनी देव. हर हर महादेव. बाय बाय सर्वांना. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी.